महाराष्ट्राची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामंडळाची भंगार बसेसची अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे। मी त्याच महामंडळाच्या बस असलेल्या नंदुरबार ते नाशिककडे धावणाऱ्या नंदुरबार आगाराच्या बसमध्ये आहे आणि इतकी भीषण परिस्थिती मी सध्या तुम्हाला दाखवतो। कशा पद्धतीने जे ड्रायव्हर आहेत ते जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करत असतानाचा पाहायला मिळतं। या बसचा संपूर्ण जो काच आहे तो फुटलेला आहे, ठिकाणी याला तडे गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे याला सततचा हा सध्या पाऊस जरी पडत असला तरी याला कुठल्याही प्रकारचं वायपर जे ते वायपर या ठिकाणी नाहीये, त्यामुळे ड्रायव्हरला वारंवार उतरून हा काच जो या ठिकाणी साफ करावा लागत असला तर नाईलाजाने यांना या अशा भंगार बसेस पुन्हा एकदा ड्रायव्हर असेल कंडक्टर असेल जबरदस्तीने त्यांना या वाहन जो ते देण्यात येत आहे। कुठल्याही प्रकारच्या ड्रायव्हर कंडक्टरच्या तक्रारीची दखल डेपो मॅनेजर घेत नसल्याची देखील परिस्थिती आहे। नागरिकांच्या खरं तर आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात। दादा काय सांगणार, अत्यंत दुरवस्था आहे बसेसची, आपण बघू शकतो वायपर नाहीये आणि ड्रायव्हरला काच पुसून साफ करावा लागतो, काच पूर्ण फुटलेला आहे। सर आपली एकच विनंती आहे की आम्हाला पुढच्या डेपो मध्ये जे येणार डेपो असेल त्या डेपो मधून नवीन गाडी मिळावी आणि नंदुरबार पर्यंत जाण्याची सोय उपलब्ध व्हावी, ही सर्व प्रवाशांचं म्हणणं आहे। इथे अजून काही प्रवासी आहेत, अशा भंगार बसेस मध्ये जीव धोक्यात घालून सध्या आपला प्रवास चालू आहे, काय सांगा? आपल्या या जी नाशिक नंदुरबार जी बस आहे त्या गाडीचा एक साईडचा काच फुटलेला आहे, दुसऱ्याकडनं वायपर नाही दिला आणि प्रवासी जीवात जीव घेऊन बसलेले आहेत बसमध्ये। कशी तरी ड्रायव्हर गाडी चालवतोय, त्याच्यामुळे काहीतरी देवळामध्ये जर बस बदलून मिळाली ते खूप चांगलं होईल। अशा पुन्हा परत डेपोवाल्यांनी मॅनेजरांनी याची बस देण्याची करावं नाही। आपण बघू शकतो कशा पद्धतीने प्रवासी जे ते जीव धोक्यात घालून प्रवास करताना पाहायला मिळतोय। वारंवार मागणी करून देखील अशा प्रकारच्या भंगार बसेस जे आहेत त्या या मार्गांवर या दूरच्या लांबच्या पल्ल्यांच्या मार्गावरून दिल्या जात असते। कुठेतरी नागरिकांच्या जीवाला धोका या ठिकाणी निर्माण झालाय। महामंडळाने तातडीने या गंभीर गोष्टीची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी सध्या प्रवाशांच्या वतीने करण्यात येत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।